नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, रोजची आपली किचन घरामध्ये लागणारी आणि रोज अशी उपयोग पडणारी म्हणजे कोथिंबीर. तर बघू शकता किती छान अशी आपण कुंडीत लावू शकतो. तर मी कशा प्रकारे लावलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि प्रत्येकजण लावता आणि लावलीच पाहिजे, कारण रोजच्या आपल्या वापरातली आपल्या भाजीची चव वाढवणारी म्हणजे कोथिंबीर. तर बघू शकता किती छान अशी आलेली आहे. तर मी ही कुंडीत याच्यात लावलेली आहे, घमिल्यात लावलेली आहे. आणि कुणी कुणी कुंडीत पण लावतं. तर हे बघू शकता किती छान अशी आलेली आहे. तर आपल्याला याच्यासाठी ना छान असं बियाणं म्हणजे छान दर्जाचं बियाणं घ्यायचं आहे. कुणी कुणी ते 24 तास भिजू घालतं, नंतर लावतं. मी काय भिजू वगैरे घालत नाही आणि घातलं पण नाही. पुढे मी दाखवणारच आहे मी कशाप्रकारे हे मी याला कंप्लीट चार हप्ते झालेले आहे, म्हणजे 1 महिना झालेला आहे. याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तर ही माती होती माझ्याकडे, ही थोडीशी वलचट होती म्हणून मी छान अशी वाळून घेतलेली आहे. म्हणजे नाही का छान असं रोप आपलं फुटलं पाहिजे त्यात, म्हणजे उगलं पाहिजे म्हणून मी 1 दिवस पूर्ण ही माती वाळून घेऊन त्याच्यात शेणखत, लिंबोळी पावडर, लिंबोळी खत आणि राख आणि कोकोपीट टाकून मी ती माती तयार केलेली आहे. आणि हे टब हे कॅरेट जे भरलेलं आहे याच्यात थोडंसं मी पालापाचोळा म्हणजे नाही का जे गार्डनमध्ये असतो तोच पालापाचोळा टाकून ते मी भरून ठेवलेलं आहे. आणि मी ही माती जी मिक्स माती आहे, ही राख, शेणखत, कोकोपीट आणि लिंबोळी खत जे असतं ते खत टाकून मी ही माती तयार करून घेतलेली आहे. आता मी याच्यात भरून घेतलेली आहे. आणि छान अशा रेषा पाडून किंवा तुम्ही भोसके पाडून पण लावू शकता. आणि छान अशी कोथिंबीर आपली 10-12 दिवसात 10-12 दिवसात आपली कोथिंबीर उगून येते. आता कसं आहे, जसं आपण लावू तसं आहे, कारण जास्त छान आपण जास्त दर्जाचे खत, शेणखत, छान अशी माती आणि हे घालून जर आपण लावलं तर छान लवकर येते. आणि यात मी धने टाकून घेतलेले आहेत. आणि हे वरून कोकोपीट आणि जे भाजीपाल्यापासून जे खत बनवलेलं असतं ते खत मी वरून टाकून देणार आहे. वरून काही जास्त माती टाकून देणार नाही आहे. आणि थोडंसं पाणी टाकलं तर टाका, नाही टाकलं तरी जमतं, दुसऱ्या दिवशी टाका. आणि छान अशी ही कोथिंबीर आपण लावलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच कशाप्रकारे उगवलेली आहे. तर नक्की अशी कोथिंबीर लावून बघा आणि छान छान आपल्या भाजीसाठी कोथिंबीर आपण घरच्या घरी उगवू शकतो. इथे मला लावायच्या आहेत मिरच्या, इथे पण कोथिंबीर होती, कारण मी भरपूर ठिकाणी कोथिंबीर लावलेली होती. काल पण तुम्ही बघितलं असेल कालच्या माझ्या व्हिडिओत, ते पालक भाजीत आणि त्याच्यात पण मी असे धने टाकून दिलेले होते, तर ते पण उगवलेले होते. आणि हे बघा, हे पण किती छान असे धने उगवलेले आहेत. आणि इथे मला लावायच्या आहेत मिरच्या. तर मी ही कोथिंबीर काढून घेणार आहे आणि इथे लावणार आहेत मिरच्या. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि तुम्ही पण असे आपले जिथे जागा असेल तुम्हाला तिथे असे छान छान कोथिंबीर लावा आणि आपल्या भाजीची चव वाढवा. तर बघू शकता छान ही पण खूप अशी काल पण खूप निघाली होती, आज पण खूप निघालेली आहे. तर आता मी जागा खाली करून घेणार आहे, कारण मला इथे इथं कांदे आहेत पण मला इथे मिरची लावायची आहे. तर रोप आणलेलं आहे मिरचीचं, तर आता ते मी उद्या लावणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवलंच मी कशाप्रकारे. आणि हे बघा, हा टप ही पहिली जी आहेत मी टप्प्यानुसार लावते, कारण एक खड्डे नाही का आपल्याला काढता येत नाही. ही थोडी मोठी आहे, ती थोडी मोठी आहे ना, आता परत लावलेली आहे. तर बघू शकता 3 टप्प्यात मी अशी कोथिंबीर लावून घेतलेली आहे, म्हणजे बरोबर ती टायमाला आपल्याला खायला येते. तर असे जर तुम्हाला तुमच्याकडे जर 2-3 कुंड्या असेल किंवा घमिलं असेल, टप असेल, काहीही असेल, तिथे तुम्हाला असं वाटत असेल तिथे तुम्ही लावू शकता. आणि छान अशी कोथिंबीर आपण घरच्या घरी उगवू शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट करा. चला आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत. बाय बाय सर्वांना.